गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स जगवार कंपनीचे, स्प्रिंकलर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। देशातील प्रतिष्ठित शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूरच्या कॅम्पसमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली। कोल्हापूरचा रहिवासी असलेल्या श्रेयस चंद्रकांत माने या 20 वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या वसतिगृहाच्या 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली। या घटनेने केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरले आहे। त्यामुळे उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। श्रेयस माने हा IIT नागपूर मध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता। श्रेयस हा अभ्यासात हुशार होता आणि त्याची सत्र परीक्षा अगदी तोंडावर आली होती। मात्र अचानक सोमवारी 4 मेच्या रोजी पहाटे 4च्या सुमारास संपूर्ण कॅम्पस शांत असताना त्यांनी वसतिगृहाच्या गॅलरीतून खाली उडी मारली। अचानक मोठा आवाज झाल्याने सुरक्षा रक्षक आणि इतर विद्यार्थी तेथे धावत पोहोचले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। यावेळी श्रेयस रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। मिळालेल्या माहितीनुसार श्रेयस गेल्या काही दिवसापासून सिलेबस पूर्ण न झाल्यामुळे चिंतेत होता। अगोदरच इंजिनिअरिंगसाठी कठीण विषय असताना एकीकडे या विषयाचा दबाव आणि दुसरीकडे आगामी परीक्षांमध्ये यश मिळेल की नाही यामुळे तो सतत चिंता करायचा, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली आहे। श्रेयस शांत होता, पण त्याच्या वागण्यातून तो काहीतरी दबावाखाली असल्याचे जाणवत होते, असे त्याच्या वर्गमित्रांनी सांगितले। मात्र ही आत्महत्या केवळ शैक्षणिक तणावातून होती की त्यामागे इतर काही कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारण होते, याचा तपास पोलीस करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।